क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. रणभेरी चेतना, रणभेरी प्रेरणा, शौर्य रसाचा जागर करण्या देते ही घोषणा. ज्योत पेटवी स्वातंत्र्याची रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. हिंदुस्थानी रक्त काही दिवस उखळतं आणि खूपच लवकर थंड पण पडतं. पण मला तुम्हाला आणखी पण काहीतरी दाखवायचंय. व्हॉट इज दिस? दिस इज द न्यूज पेपर. रणवीर, तुला माहितीये आपल्या वर्तमानपत्राला लोक खूप पसंत करतायत. बिलकुल माहितीये. याच गोष्टींसाठी काकांचं अभिनंदन करायला आलोय. या क्रांतिकारी लोकांचा कोणताच रिलीजन नसतो. त्यांचा फक्त एकच रिलीजन असतो, मारून टाकणं. तुला हे देशभक्तीचं नाटक कायमचं बंद करून ब्रिटिश सरकारची नोकरी जॉईन करावी लागेल. माझं कमिशनर साहेबांशी बोलणं झालंय. आणि दुसरं हे की देवाशिषला हे वर्तमानपत्र बंद करून कायमचं हे शहर सोडून जावं लागेल. तू हसतोयस माझ्यावर? नाही बाबूजी, मी तुमच्यावर नाही, मी माझ्या भाग्यावर हसतोय. असं वाटायला लागलं की शायर किती बरोबर बोलतो. कुणाला त्यांच्या हक्काचं ठिकाण नाही मिळत, कुणाला जमीन तर कुणाला अवकाश नाही मिळत. काय म्हणायचंय तुला? हेच म्हणायचंय बाबूजी की देव एकालाच सगळी सुख नाही देत, कोणतं ना कोणतं दुःख नक्कीच देतो. जे बोलायचे ते स्पष्ट बोल. हेच बाबूजी की तसा तर मी खूप भाग्यशाली आहे. देवीसारख्या आईच्या पोटी जन्म घेतला मी. भारत मातेच्या या पवित्र मातीला मातृभूमी म्हणण्याचं सौभाग्य मिळालं मला. पण याच बरोबर देवानं मला एक दुःख दिलेलं आहे. आणि माहिती आहे ते दुःख काय आहे? काय? ते दुःख तुम्ही आहात बाबूजी. आयुष्यभर एका गोष्टीची मला लाज वाटत राहील की मी एका गद्दाराचा मुलगा आहे. गद्दार? मला गद्दार म्हणून गेला हा? काय समजतोय स्वतःला? तू डोक्यावर बसून ठेवलंस याला. हे जे तो सुखासुखी जगतोय ते सगळं माझ्यामुळे आणि मी इंग्रजांमुळे. गद्दार मोठा देशभक्त होऊन मिरवतो. रणवीर बाळा, तू आलास. हिचे बाबूजी कुठे आहेत? ते नाही आले. ते काकी मी बाबूजी कुठल्या तरी कामासाठी बाहेर निघून गेले म्हणून मी त्यांच्याशी बोलूच नाही शकलो. मग आता काय होईल? काकी तुम्ही काळजी का करताय? जसे बाबूजी येतील मी त्यांच्याशी बोलेन ना. 1-2 दिवसाची गोष्ट आहे. तुम्ही थोडा धीर धरा. आई शांत हो. आई तुझी तब्येत खराब होईल. चल थोडासा आराम करून घे. ये आई.
राजेश्वरी, मी काकींची खोटं बोललो. बाबूजींशी मी बोललो, पण त्यांनी नकार दिला. हेच ना रणवीर? तुला हे सगळं? रणवीर, मला तुझा चेहरा पाहूनच सगळं काही समजलं. रणवीर, मी तुझी लहानपणीची मैत्रीण आहे आणि मला हे माहीत आहे की तू जितका चांगला माणूस आहेस तितकाच वाईट अभिनेता. अरे, तुला तर सफाईने खोटंही बोलता येत नाही. राजेश्वरी, मी माझ्या बाबूजींना नाही रणवीर, माफी मागून मला पर्क नको करूस. मला तुझी मनस्थिती कळतीये आणि मला ह्याचाही अंदाज आहे की तुझ्या घरी काय झालं असेल. बाबूजींनी सांगितलं की मी इंग्रजांचा विरोध करणं बंद करावं. तुम्हा लोकांची साथ सोडून एखादी सरकारी नोकरी करावी आणि फक्त याच शर्तीवर बाबूजी काकांना सोडवून आणतील. आणि मला वाटतं की मी त्यांचं म्हणणं मानावं आणि याच्याशिवाय दुसरा कुठला मार्गच नाहीये काकांसाठी. नाही रणवीर, तू इंग्रजांची नोकरी नाही करणार. मला नको आहे की तू माझ्या बाबूजींसाठी स्वतःचे तत्व आणि आत्मसन्मान. राजेश्वरी, आत्मसन्मान काकांच्या आयुष्यापेक्षा मोठा नाहीये. हा आत्मसन्मान केवळ तुझा नाहीये, उलट संपूर्ण हिंदुस्थानाचा आत्मसन्मान आहे. आणि रणवीर, माझे बाबूजी नेहमी म्हणतात, सत्य असत्याला कधीच हरवू शकत नाही आणि मीही असंच मानते रणवीर. तर मग काकांना कसं सोडवायचं ते बघून घेऊ. इंग्रज जास्तीत जास्त आमच्यावर खटला चालवतील आणि जर आपण सच्चे आहोत तर आपण न्यायालयात दाद मागू. राजेश्वरी, तुला कळत कसं नाही? अगं, इंग्रजांचं न्यायालय ते दग्याचं न्यायालय. तिथे जो काही न्याय होतो तो इंग्रजांच्या फायद्याचा असतो, त्यांच्या पक्षात होतो. रणवीर, मला माझ्या बाबूजींच्या खरेपणावर पूर्ण विश्वास आहे. मी आणि तू मिळून एक चांगला वकील शोधू आणि त्यांना न्याय मिळवून देऊ. आणि मला पूर्ण विश्वास आहे की माझ्या बाबूजींना न्याय मिळेल, नक्की मिळेल. रामू, काय बाईसाहेब? तू घरावर लक्ष ठेव आणि हो, ते उरलेलं दूध पण गरम करून ठेव. बरं. मी थोड्या वेळातच येते. मी समजू शकतेय की यावेळी तुझी काय अवस्था आहे. तुझ्या बाबूजींबद्दल कळलं, स्वतःला रोखू शकले नाही. ठाण्यावरून काही कळलं? कसे आहेत ते? आणि विमला कुठे आहे? ते आई जरा मंदिरात गेलीये बाबूजींसाठी प्रार्थना करायला. बस येतच असेल. रणवीर आला होता तुझ्या बाबूजींची मदत मागायला, पण ते मला सगळं माहितीये काकी. रणवीरने मला सगळं काही सांगितलंय. मला खूप दुःख वाटतं राजेश्वरी, आणि स्वतःची लाज सुद्धा वाटते. अरे काकी, हे काय बोलताय तुम्ही? काकी, मी तुम्हाला माझ्या आईच्या जागी बघते आणि जर तुम्ही माझ्याशी असं बोललात ना तर मलाच माझी लाज वाटेल. असं नाही बाळा, तुझं दुःख हे माझंच दुःख आहे. तू काय वेगळी आहेस का? पण तुझे बाबूजी? माझे बाबूजी नक्की सुटतील. मी आणि रणवीर मिळून बाबूजींना नक्की सोडवू. पण जर तुम्ही आता माझ्याशी असं बोललात ना तर मी तुमच्याशी नाही बोलणार. शेवटी मी तुमची मुलगी नाहीये का? नुसतीच मुलगी नाही तर सगळ्यात लाडकी मुलगी, जिचं मन खरंच खूप मोठं आहे. आई, आलीस? विमलाताई, सगळं काही नीट होईल. तुम्ही धीर नका गमवू. राधिकाताई, तुमची ते मार्कंड भाऊजींशी काही बोलणं झालं का यांच्याबद्दल?
हिच्या बाबूजीनं कधी सोडवणार आहेत ते? आता काहीच नाही होऊ शकत. मामला न्यायालयापर्यंत गेलाय. काय? तुझं कोणत्या वकिलाशी बोलणं झालं? हो काकी, माझं बऱ्याच वकिलांशी बोलणं झालंय, पण माहित नाही का कोणताही वकील त्यांची केस लढायला तयारच नाही. माहित नाही सगळ्यांना कुठल्या गोष्टीची भीती आहे. राजेश्वरी, आई, मला माहिती होतं तू इथे नक्कीच येशील. का नाही येणार? आई जर अशा वेळी आपल्या मुलांसोबत नसेल तर कधी असेल? मी काकांसाठी एक वकील तयार केलाय. मोहन बाबू बॅरिस्टर. खूप चांगले आहेत, देशभक्त आहेत आणि चांगली गोष्ट म्हणजे काकांना आधीपासून ओळखतात, त्यांना खूप मान देतात. बॅरिस्टर मोहन बाबू? मी हे नाव बाबूजींच्या तोंडून खूप वेळा ऐकलंय. खूप चांगले वकील आहेत ते. काय म्हणाले ते? ते म्हणत होते की न्यायालयात जाण्यापूर्वी कमिशनर साहेबांशी बोलूयात. खटल्याच्या आधी होऊ शकतं की एखादा मधला रस्ता निघेल. मी तुम्हाला भेटायला आलोय आणि सोबत हेही सांगतो की मी तुमच्या असिस्टंटकडून अपॉइंटमेंट घेऊन आलोय. मला माहिती आहे की तुम्ही व्यस्त आहात, म्हणून फॉर्मॅलिटीजमध्ये वेळ न घालवता मी सरळ मुद्द्यावर येतोय. गॉड, मी पत्रकार देवाशिषच्या जमानतीसाठी प्रार्थना घेऊन तुमच्याकडे आलोय. ओ, तुम्हाला त्या बदमाश पत्रकाराला सोडून पुन्हा या शहरात हाय धोस घालायचा आहे तर, पण हे नाही होऊ शकत. का नाही होऊ शकत सर? त्याने कुणाचा खून नाही केलाय, हा फक्त विचारांचा. याचा फैसला कोर्टात होईल, जिथे आमचा इंटेलिजंट लॉयर हे प्रूव्ह करेल की त्याने काय केलंय. ओ, तर तुम्ही लोकांनी आधीपासूनच तयारी केली आहे तर मग तर हे नक्कीच आहे की तुम्हाला तुमच्या वकिलाच्या योग्यतेवर घमेंड पण असेल. मग होऊन जाऊ दे, उद्या न्यायालयातच पाहूया कोण कुणाला काय प्रूव्ह करतं ते. नमस्कार. सर, हा पण या शहराचा खूप मोठा लॉयर आहे. हा जर देवाशिषच्या बाजूने केस लढला तर काही पण होऊ शकतं. डोंट वरी जॅक्सन, हा किती मोठा लॉयर असू देत, पण याला अजून हे नाही माहित की जे जजमेंट दिलं जातं ते फक्त आपल्या फायद्यासाठीच असतं, न्यायासाठी नाही. नमस्ते. ये नमस्ते. आता मी तुझ्या बाबूजींचीच फाईल पाहत होतो. याने तर हे स्पष्ट होते की काय स्पष्ट होतंय मोहनजी? बस तुमचं वर्तमानपत्र स्वाधीन भारतचे आतापर्यंतचे सगळे अंक, एक एक अक्षर मी बारकाईने वाचलंय. तर मग त्यावरून तुम्ही काय निष्कर्ष काढला? यात तर सायमन कमिशनची समीक्षा करत असताना एक पत्रकार या नात्याने स्वतःचा दृष्टिकोन ठेवण्यात आलाय, जो कायद्याच्या दृष्टीने अजिबात चुकीचा नाहीये. नाही यात कुठे भडकाऊ भाषेचा प्रयोग आहे आणि नाही तोडफोडीची भाषा. हेच तर मी म्हणत आले आहे. या व्यतिरिक्त मी देवाशिष बाबूंचा मागचा बायोडेटा पाहत होतो. त्यांचं करिअर अगदी साफ आहे, कधीच कुठला आपराधिक रेकॉर्ड नाहीये, जे आपल्या बाजूने खूपच चांगलं आहे. तर मग तुम्हाला काय वाटतं, बाबूजी नक्की सुटतील ना? हे बघ, मला तर हेच वाटतं. आणि आपली केस अगदी साधी सोपी आहे राजेश्वरी. जर इंग्रजांनी बेईमानी नाही केली तर उद्या पहिल्या दिवशी सुनवाई होऊन जाईल. पण काही जुर्माना वगैरे देवाशिष बाबूंवर लागू शकतो, त्यासाठी मी तयार आहे. बस मला एक गोष्ट विचारायची होती. मी पूर्ण प्रयत्न करेन. तुम्ही सांगा ना, अजून किती पैशांची व्यवस्था करावी लागेल मला? माझी फीज पैशांनी नाही चुकवली जाऊ शकणार राजेश्वरी. मला अजून काही हवंय. हो, बोल. मी बाबूजींचा हा खटला लढण्यासाठी प्रयत्न करून 400 रुपयांची सोय केली आहे. 400 रुपये? ते मला जाणून घ्यायचं होतं की इतक्या पैशात काम होईल की आणखीन रुपयांची गरज पडेल. आणि हो, मला तुमची फीस किती द्यावी लागेल? खर्चाचा हिशेब मी तुला नंतर सांगेन.
पहिलं हे सांग की 400 रुपये एवढ्या मोठ्या रकमेची व्यवस्था तू कशी काय केलीस, जेव्हा की मला माहितीये की तुझ्या घरची आर्थिक परिस्थिती किती नाजूक आहे ते. मला माहितीये की तुम्ही काय विचार करताय. खरं तर गोष्ट अशी आहे, आईने माझ्या लग्नासाठी काही दागिने बनवले होते, पण सगळ्या बाजूंनी लाचारी आल्यामुळे मला हे दागिने गहाण ठेवावे लागले आणि त्यातूनच हे पैसे उभे केलेत. मोहनजी, तुम्ही हे पैसे ठेवून घ्या आणि जर एवढ्याने सुद्धा काम नाही झालं तर मला नक्की सांगा. मी आणखीन प्रबंध करण्याचा प्रयत्न करेन. माझी फी जरा अधिकच आहे, या पैशाहूनही जास्त. माहित नाही तू चुकवू शकशील की नाही, पण जर तू ठरवलंस तर नक्कीच चुकवू शकशील. हो, मी पूर्ण प्रयत्न करेन. तुम्ही सांगा ना, अजून किती पैशांची व्यवस्था करावी लागेल मला? माझी फीज पैशांनी नाही चुकवली जाऊ शकणार राजेश्वरी. मला अजून काही हवंय. काय हवंय का तुम्हाला? मला वचन हवंय राजेश्वरी. कसलं वचन? तुझ्या मनात असलेल्या इमानदारीला कधी मरू देऊ नकोस. या देशाला तुमच्या नव्या पिढीकडून या साहस आणि समर्पणाची गरज आहे. तुझ्या लग्नासाठी बनवून ठेवलेले दागिने तू सोनाराकडे गहाण ठेवलेस, आणि मला माहितीये की तू हे केवळ आपल्या वडिलांसाठीच नाही केलंस. हे तू एका लेखणीच्या सच्च्या शिपायाला इंग्रजांच्या कैदेतून सोडवण्याची किंमत दिलीस. तो शिपाई जो आपल्या विचारांनी स्वातंत्र्याची लढाई लढतोय. तुझ्या या विचारांना मी सलाम करतो आणि इच्छा करतो की तुझ्यामधली ही देशभक्तीची ज्वाला कधीच विझू नये. काय तू देशासाठी आपल्या या इमानदारीला कायम जागृत ठेवशील? बोल राजेश्वरी. हेच वचन माझी फी आहे. हो. शब्द दिलाय मी कमिशनर साहेबांना, शब्द. तू बघशीलच, जेव्हा कोर्टात वकील म्हणून मी बाजू मांडेन, मी त्या देवाशिष घोष आणि त्याच्या न्यूजपेपरचं तोंड कायमचं बंद करून टाकीन. सर, मी तर असं ऐकलंय की ते तुमचे मित्र आहेत. ओ शट अप शेखर. मोठा हो आता अँड बी प्रोफेशनल. तू त्या फाईल्स वाचल्यास लक्ष देऊन? हो सर, मी फाईल्स वाचल्यात लक्षपूर्वक सर, पण मला नाही वाटत की त्यांचा खूप मोठा गुन्हा आहे सर. सर, बस काही आर्टिकल्स. ओ कम ऑन शेखर. गुन्हा कधी मोठा नसतो, मोठा करायचा असतो. अजून कच्चा आहेस वकिलीमध्ये. हो सर, कच्चा तर आहे सर, पण मी केस नीट वाचली आहे सर. मला वाटतं की आपल्या जिंकण्याचे चान्सेस इतके नाही आहेत सर. सर, डिफेन्स लॉयर त्यांना कसं पण सोडवून घेईल सर. हाच तर फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात. सरळ दिसणारा असंभव, त्याला संभव बनवण्याचे तर पैसे घेतो मी, आणि आपल्या इंग्रज न्यायालयात सफेदला काळं करायला कितीसा वेळ लागतो. समजलं? समजलं सर. सर, मला आणि तुम्हाला दोघांनाही माहिती आहे की देवाशिष बाबू गुन्हेगार नाही आहेत सर, आणि अशा परिस्थितीत त्यांना कठोर शिक्षा भोगायला लावणं मला नाही वाटतं की हे बरोबर आहे सर. आणि सर, ते एक सच्चे देशभक्त पण आहेत ना सर. मग काय झालं? आपण काय सगळ्या देशाच्या हिंदुस्थान्यांचा ठेका घेतलाय काय? आणि अशा भाऊक आणि मूर्खासारख्या गोष्टी करत राहिलास ना तर कधीही मोठा वकील बनू शकणार नाहीस. वकिलाचं काम असतं केस जिंकणं, पैसा कमावणं आणि प्रगती करणं. आशीलाशी कधी भावनेचे नाते जोडायचे नसतात. समजलं सर. चला चला, कोर्टचा टाइम झालाय. तू असं कर, या फाईल्स घेऊन कोर्टात जा. मी कमिशनर साहेबांना भेटून येतो. ओके? ठीक आहे सर. आजचं कामकाज सुरू करावं. केस नंबर 145, देवाशिष बनाम ब्रिटिश सरकार हाजिर हो.
Okay, please proceed. थँक यू युअर ऑनर. युअर ऑनर, आज तुमच्या कोर्टात ज्या आरोपीची केस आहे त्याला ऑनरेबल ब्रिटिश सरकारच्या विरोधात दुष्प्रचार आणि भडकाऊ भाषा लिहिण्याच्या आरोपात अटक केली गेली आहे. या पिंजऱ्यात उभा असलेला इसम आतंकवादी पत्रकार देवाशिष घोष, जो आपल्या आतंकवादी पेपर स्वाधीन भारतच्या माध्यमातून ऑनरेबल ब्रिटिश सरकारची आलोचना करतो, त्यांच्या शासन व्यवस्थेची आलोचना करतो, त्याला चुकीची ठरवतो आणि जनतेत विद्रोह निर्माण करतो. मिलॉर्ड, हा प्रेस ऍक्ट 1910 धारा 124A च्या अंतर्गत दंडनीय अपराध आहे. एवढंच नाही मिलॉर्ड, ऑनरेबल ब्रिटिश सरकारतर्फे इंडियात पाठवलेल्या सायमन कमिशनची याने निंदा केली, त्याची नालस्ती केली, जनतेमध्ये यांनी चुकीचा समज पसरविला आणि विद्रोह पसरवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला रिक्वेस्ट आहे मिलॉर्ड की तुम्ही न्याय करून या गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, जेणेकरून भविष्यामध्ये कोणी माथे फिरू जनतेला भडकवण्याचं काम नाही करणार. दॅट्स ऑल युअर ऑनर. तुमचा कोणी डिफेन्स करायला आला आहे? येस युअर ऑनर. मी बॅरिस्टर मोहनदास बॅनर्जी, आरोपी देवाशिष यांचा वकील या नात्याने या न्यायालयात हजर आहे. येस, यू मे प्रोसीड. थँक यू युअर ऑनर. युअर ऑनर, तुम्ही आत्ताच ऐकलं की माझे विद्वान मित्र सरकारी वकील काय म्हणाले. ते माझ्या आशिलाबद्दल म्हणाले की त्यांचं पत्रक एक आतंकवादी पत्रक आहे आणि ते लोकांना भडकवत आहे. मला खरंच आश्चर्य वाटतं युअर ऑनर की एकतर यांनी स्वाधीन भारत पत्रक वाचलं नाही, किंवा मग याची भाषा इतकी कठीण आहे की यांना समजलीच नाही, किंवा मग हे स्वतःच एक मोठे देशभक्त आहेत की ते वाचून भडकले असावेत. ऑर्डर, ऑर्डर. मिस्टर मोहन, तुम्ही सरकास्टिक लँग्वेज यूज करण्याऐवजी सरळ शब्दांमध्ये आपलं म्हणणं सांगावे. आय एम सॉरी युअर ऑनर. तर सरळ गोष्ट अशी आहे की मी स्वाधीन भारत पत्रक चांगल्या प्रकारे वाचलंय. त्यामध्ये जी सायमन कमिशन बद्दल डिटेल दिली आहे ती प्रत्येक प्रकारे योग्य आणि सत्य आहे. त्याचं योग्य विवरण दिल्यानंतर एक संपादक या नात्याने यांनी आपला दृष्टिकोन प्रस्तुत केलाय, ज्याच्या अंतर्गत सायमन कमिशनच्या सुधारणेसाठी यांनी आपली मतं मांडली आहेत, जी कोणत्याही कायद्याचं उल्लंघन नाही करत. एक्सक्यूज मी युअर ऑनर, पण ती सूचना ब्रिटिश सरकारच्या हिताची नाहीये, पण त्या जनतेच्या हितासाठी आहेत. युअर ऑनर, एक जबाबदार पत्रकार या नात्याने सरकारला देशाच्या हितासाठी, जनतेच्या हितासाठी सभ्य भाषेत सूचना देणं कुठल्याही कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नाहीये. ही गोष्ट तुम्हालाही माहीत आहे, मलाही, आणि युअर ऑनर तुम्हालाही. तुम्ही जे सांगता आहेत त्याचा कुठला सॉलिड एव्हिडन्स आहे तुमच्याकडे? ही आहे ती फाईल ज्यात स्वाधीन भारत वर्तमानपत्राच्या सगळ्या अंकांच्या प्रती आहेत. हे पहा. आणि ही आहे सायमन कमिशनच्या प्रतीची ती नक्कल जी मी सरकारी ऑफिसातून स्वतः घेतली होती. तुम्ही स्वतःच तपासून पहा युअर ऑनर. Yes, you are right. Both the papers are same. एक्सक्यूज मी युअर ऑनर, आणि ते क्रिटिसिझम त्याबद्दल काय म्हणाल तुम्ही? येतोय, त्याच गोष्टीवर येतोय. जर युअर ऑनर प्रतीक्षा करू शकतात तर मग तुम्हाला इतकी घाई का आहे? ऑर्डर, ऑर्डर. युअर ऑनर, दुनियात दोन प्रकारचे क्रिटिसिझम्स असतात, एक नेगेटिव्ह आणि दुसरा पॉझिटिव्ह. नेगेटिव्ह क्रिटिसिझम ते असतं जे भावनांच्या आधारावर कोण्या व्यक्ती किंवा नियमांची निंदा केली जाते, आणि पॉझिटिव्ह क्रिटिसिझम ते असतं जे नियमांमध्ये असलेल्या उणीवा दाखविल्यानंतर त्याच्या सुधारणेसाठी तर्कसंगत उपाय पण सुचवितो. जज साहेब, मला माहित आहे की तुमचं भाषेवर चांगलं प्रभुत्व आहे. तुम्ही स्वतःच पहा
आणि सांगा, हे क्रिटिसिझम पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह? The court is adjourned for tomorrow. पण अचानक एके दिवशी मला कळलं की हा काही सभ्यसम नाहीये, उलट एक पांढर पेशा डाकू आहे. नऊ वाजलेत. मोहन बाबू कुठे राहिले? अजून आले नाहीत. अरे राजेश्वरी, तू मोहन केव्हा बाबू, आलीस? नमस्ते. नमस्ते. झाले असतील 2 तास तरी. अच्छा अच्छा, बस बस बस. खरं तर मी तुझ्या बाबूजींच्या केसशी निगडीत काही डॉक्युमेंट्स पाहण्यासाठी लायब्ररीत गेलो होतो. तिथेच उशीर झाला. अच्छा, ठीक आहे. तुला काही विचारायचं होतं राजेश्वरी? बोल, काय विचारायचं? ते आजच्या हिअरिंग नंतर तुम्हाला काय वाटतं? बाबूजी सुटतील तर ना? हो, आता आपली बाजू खूप मजबूत झाली आहे. देवाची कृपा झाली तर उद्या निर्णय आपल्या बाजूनेच होईल. मलाही तसंच वाटतंय. राजेश्वरी, आता तू घरी जा. तुझी आई घरी एकटी असेल ना? हो. नमस्ते. नमस्ते. मी तुला भरवसा तर दिला आहे राजेश्वरी, पण ना जाणू मला आतून का असं वाटतंय की उद्या असं काही घडणार आहे ज्याची मी कल्पनाही नाही करू शकत. मार्कंडेय सिंग खूपच धूर्त आहे. देव जाणू सत्याला असत्य दाखवण्यासाठी ह्यावेळी तो काय काय कट रचत असेल. युअर ऑनर, काल प्रस्तुत केलेल्या सर्व तर्क आणि पुराव्यांचा विचार करता एक गोष्ट तर साफ होतीये की माझे आशील देवाशीष बाबू निर्दोष आहेत आणि समाजाच्या प्रती एक स्वस्थ दृष्टिकोन ठेवणारे इमानदार पत्रकार पण आहेत. म्हणूनच मी न्यायालयाला विनंती करतो की यांच्यासोबत न्याय करत यांना सन्मानाने मुक्त केलं जावं. बस युअर ऑनर, मला इतकं सांगायचंय. धन्यवाद. मिलॉर्ड, मला आश्चर्य वाटतंय की माझे विद्वान मित्र आपल्या कायद्याला आपल्या पद्धतीने, आपल्या ढंगाने चालू पाहतायत. अँड आय एम रिअली सरप्राइज माय लॉर्ड. मला नाही माहित की यांनी कोणत्या आधारावर आपल्या आशिलाला निर्दोष असल्याचं मानलं. युअर ऑनर, ते सारखं सारखं तेच सांगून न्यायालयाचा किमती वेळ वाया घालवत आहेत. पण खरं सांगायचं तर मिलॉर्ड, सत्य काहीतरी वेगळंच आहे. Do you have any new information? Yes, Your Honor. मला कालच एक नवीन गोष्ट कळली आहे जी ऐकून मी दंग राहिलो.
कारण जर सत्य बाहेर आलं तर कलकत्त्याचा प्रत्येक जबाबदार नागरिक अचंबित होईल माय लॉर्ड. Okay, tell, what is that? Yes, Your Honor. And I would like to present some evidences. माझे पहिले साक्षीदार आहेत सोमेश्वर मुखर्जी. ते आरोपीचे शेजारीच नाहीत तर त्यांचे मित्र सुद्धा आहेत. सोमेश्वर बॅनर्जी हाजीर हो. सोमेश्वर काका, सरकारी साक्ष? मिस्टर सोमेश्वर मुखर्जी, तुम्ही या समोर उभे असलेल्या आरोपीला ओळखता? देवाशिष, तुम्ही सांगा, काय सोमेश्वर बाबू बरोबर बोलतायत? तुम्ही एकमेकांना ओळखता? हो तर, हा माझा शेजारी आणि खूप चांगला मित्र आहे. पण आश्चर्याची गोष्ट तर ही आहे की हे सगळं. ठीक आहे. सोमेश्वर बाबू, तुम्ही मला सांगा, काय जिथवर मला माहिती आहे देवाशिष तुमचे चांगले मित्र आहेत? तुमचं नेहमी त्यांच्याकडे जाणं येणं असतं? हा, तुम्ही अगदी योग्य ऐकले. मग असं अचानक काय झालं की तुम्ही त्यांची साथ सोडली? खरं तर मी पण आधी असाच विचार करायचो की देवाशिष बाबूंनी जे विचारांचं अभियान चालवलंय ते देश आणि लोकांच्या भलाईसाठी आहे आणि हे खरंच खूप सभ्य इसम आहेत. पण काय? पण काय सोमेश्वर बाबू, तुम्ही घाबरू नका. न्यायालयात आहात तुम्ही, घाबरण्याची गरज नाही. पण अचानक एके दिवशी मला कळलं की हा काही सभ्य इसम नाहीये, उलट एक पांढरपेशा डाकू आहे. ज्याचं काम चोऱ्या करणं आणि शहरात मोठ्या मोठ्या लुटालुटी करणं आहे. हा सोमेश्वर, शुद्धीत तर आहेस? काय बोलतोयस तू? सोमेश्वर बाबू, तुम्ही खूपच घाणेरडा आरोप करत आहात देवाशिष बाबूंवर. लक्षात ठेवा, हे न्यायालय आहे, इथे पुराव्याशिवाय काहीच बोलता येत नाही. माहितीये साहेब, सबूत पण देईन. अच्छा, असं आहे तर मग तुम्ही मला सांगा, झालं काय? मी एके दिवशी देवाशिष बाबूंच्या घरी एका माणसाला पाहिलं आणि त्या माणसाला बघताच मला संशय आला की हा माणूस कोणी गुंड नाहीतर अपराधी असू शकतो. पण जेव्हा देवाशिष बाबूंना मी त्याची ओळख विचारली तेव्हा त्यांनी मला तो आपला नातेवाईक आहे असं सांगितलं. हो, आय सी. पण तो त्यांचा खरा नातेवाईकही असू शकेल? अजिबात नाही. मला दुसऱ्या सूत्रांकडून माहित झालं की तो एक नामी अपराधी आहे ज्याला कितीतरी खुनांमध्ये आणि दरोड्यांच्या आरोपामध्ये पोलीस शोधत आहेत. ओ, पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. मग तुम्ही काय केलं? काल संध्याकाळी त्या माणसाला परत त्यांच्या घराजवळ येताना बघितलं. ओके, मग पुढे काय झालं? मी त्याचा पाठलाग केला आणि लांब लपून त्याचा तमाशा बघत राहिलो. तो माणूस बडबडत होता की सरदार पकडला गेला, आता मला सगळा माल काढून आपल्या कब्जात घेतला पाहिजे. त्या माणसानं यांच्या मागच्या अंगणात खणून एक गाठोडं काढलं आणि तो बघतच राहिला. गाठोड्यात काय होतं? त्या गाठोड्यात घंटी मिल लूटकांडचे लुटलेले दागिने होते. मग काय झालं? बघताच मी त्या माणसाला पकडण्यासाठी धावलो, पण तो मला बघताच गाठोडं सोडून पळून गेला. ओ, गाठोडं आहे तरी कुठे? थांबा, हे घ्या. पण मी एक इमानदार माणूस आहे, लुटलेल्या दागिन्यांचं मी काय करणार? हे घ्या, सांभाळा. जॅक्सन, प्लीज हे तपासून सांगा की हे तेच दागिने आहेत जे घंटी मिल वाल्यांच्या घरून चोरीला गेले होते, की सोमेश्वर बाबू खोटं बोलतायत? येस सर. सर, हे खरं बोलतायत. These are the exact same ornaments. Thank you, sir.
माय लॉर्ड, हे चोरी केलेले दागिने देवाशिषच्या घरून मिळाले आहेत. यावरून हे सिद्ध होत आहे की हा कोणी पत्रकार नाही, उलट एक डाकू आहे. हे खोट आहे युअर ऑनर, एकदम खोट आहे. मार्कंडेय, हे काय नाटक चालवलंयस तू? काय करतोयस हे? पैशांसाठी? ऐपतीसाठी? सत्यासाठी. जेव्हा कोणी आपलंही चूक करतं त्याला माफ नाही केलं जाऊ शकत. खरं बोलताय तुम्ही बाबूजी. आज पहिल्यांदा तुम्ही योग्य मार्ग दाखवलाय मला. गप्प बस रणवीर. ऑर्डर. मिस्टर मार्कंडे, नो पर्सनल टॉक्स. आपापल्या जागेवर जाऊन बसा. आय एम सॉरी माय लॉर्ड, एका क्षणी मी भाऊक झालो होतो. काय करू, नातच असं आहे. नाव माय लॉर्ड, केस एकदम साफ आहे. अँड नाव इट इज डिपेंड ऑन यू. आता तुमच्यावर आहे. तुम्ही गुन्हेगाराला काय शिक्षा द्याल प्लीज. थँक्यू युअर ऑनर. काय डायलॉग बोललात तुम्ही. मी तर तुमचा फॅन झालो, पण हे इतकी मोठी चूक करतील याचं आश्चर्य वाटतंय मला. काय म्हणायचं तुम्हाला? हो, जरा धीराने घ्या, सांगतोय तुम्हाला. युअर ऑनर, आता मला सरकारी साक्षीदाराला काही प्रश्न विचारायची अनुमती हवी आहे. परमिशन ग्रांटेड. तुम्हाला म्हणायचं तरी काय आहे? म्हणजे हेच की असा कोणी माणूसच नाहीये. तुम्ही खोटं बोलत आहात, कपोल कल्पित कहाण्या रचून न्यायालयाची फसवणूक करत आहात. तर सोमेश्वरजी, तुम्हाला वाटतंय की तुम्ही हे दागिने देवाशिष घोष यांच्या अंगणातून निघताना पाहिले? हो तर. आणि तुमचं हे पण म्हणणं आहे की तो माणूस ते दागिने तुमच्या जवळ फेकून पळून गेला. अच्छा, तर मग तुम्ही पळणाऱ्याला नीट पाहिलत का? कसा दिसत होता तो? तुम्ही नाही ऐकलं? मी आधीच सांगितलं ना की मी त्याला देवाशिष बाबूंच्या घरी आधी खूप वेळा बघितलंय. मी त्याला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. बरं, ठीक आहे. मी माझ्या याच कानांनी ऐकलं आणि तुम्ही सुद्धा हेच सांगितलं. पण प्रश्न माझा हा नाहीये, मी काहीतरी दुसरं विचारतोय. म्हणजे हेच की जिथवर मला आठवतंय, आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही म्हटलं की त्या माणसाची उंची, बांधा आणि चेहरा पाहून तुम्हाला आधीच संशय झाला होता की तो कोणी अपराधी आहे. बिलकुल. तर मग हा संशय तुम्हाला कसा आला होता? माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की तो दिसायला कसा होता? दिसायला तो खूपच मजबूत होता, पहलवान, एकदम अर्धांड होता आणि त्याच्या चेहऱ्यावर चाकूच्या माराचा निशाण पण होता. हो, खरंच अगदी बरोबर अनुमान लावलं तुम्ही. खूपच बुद्धिमान व्यक्ती आहात तुम्ही सोमेश्वर बाबू. एक आडदांड आणि मजबूत माणूस तुमच्यासारख्या सामान्य प्रकृतीच्या माणसाला पाहून पळाला, आणि तेही 1000 रुपयांचे दागिने सोडून. ही गोष्ट काही पटत नाही युअर ऑनर. तुम्हाला म्हणायचं तरी काय? म्हणजे हेच की असा कोणी माणूसच नाहीये. तुम्ही खोटं बोलत आहात, कपोल कल्पित कहाण्या रचून न्यायालयाची फसवणूक करत आहात. आता सांगा की हे दागिने तुम्हाला कुठून मिळाले? किंवा असं तर नाही ना की तुम्हीच ते चोरले असावेत? ऑब्जेक्शन मिलॉर्ड. वकील साहेब माझ्या साक्षीदारावर खोटे आरोप लावून त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत. खोटे आरोप तर तुम्ही लावत आहात माझ्या आदरणीय अशिलावर. काय पुरावा आहे तुमच्याकडे की ते दागिने यांच्याकडूनच निघाले आहेत? माझ्या साक्षीदाराने ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. आणि मी म्हणतो की ते दागिने तुमच्या साक्षीदाराकडून निघाले आहेत. यावरून तर हे स्वतःच डाकू सिद्ध होत आहेत. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. ऑब्जेक्शन सस्टेन्ड. मिस्टर मोहन, तुम्ही कुठल्याही साक्षीदाराला असं ट्रीट करू नाही शकत. पण युअर ऑनर, हा साक्षीदार खोटा आहे. तुम्ही मला फक्त 2 मिनिटं याच्याशी बोलू द्यात, मी हे सिद्ध करून मिस्टर दाखवेन की मोहन, बिहेव योरसेल्फ. थँक यू. ओके युअर ऑनर, आय एम सॉरी. चला सोमेश्वरजी, असं मानून चालूया की तुम्ही जे बोलताय ते खरं आहे. हे पण मान्य करूया की तुम्ही त्या अपराध्याला पाहिलं जो तुमच्या जवळ हे दागिने सोडून पळून गेला.
आता तरी ठीक आहे? बरोबर. ही घटना साधारण किती वाजता अशी घडली असावी? संध्याकाळी 6-7 वाजता असेल. 6 की 7? साहेब तेवढं काय माहित नाही. चला मानून चालूया की 6:30ची घटना असेल ही. बरं आता हे सांगा की जेव्हा तो माणूस खड्डा खणत होता तेव्हा तुम्ही कुठे उभे होतात? त्यांच्या घराच्या बाहेर पडल्यावर समोर एक पट्टी आहे, त्याच्या बाजूला एक जांभळाचं झाड आहे, त्याच्या मागे लपून मी ते सगळं बघत होतो. म्हणजे तुम्ही जिथे उभे होतात ती जागा अंगणापासून 40-45 फूट दूरवर तर असेलच? हा. आश्चर्य. संध्याकाळच्या अंधुक प्रकाशात 40 फूट अंतरावरून तुम्ही त्या दागिन्यांच्या गाठोड्याला ओळखलत? कमालीची नजर आणि स्मरणशक्ती आहे तुमची. तुम्हाला तर कोणी सुपर हिरो नाही तर गुप्तचर व्हायला हवं होतं. आणि युअर ऑनर, उरला सुरला संशय हे गाठोडं पाहून निघून जाईल. असं वाटतं की सोमेश्वर बाबूंनी हे आपल्या घरच्या कपाटातून काढून आणलेत. युअर ऑनर, याचा अर्थ हा आहे की हा साक्षीदार खोटा आहे आणि माझे आशील देवाशीष घोष हे पूर्ण निर्दोष आहेत. म्हणून मी न्यायालयाला अशी विनंती करतो की माझ्या आशिलांना सन्मानपूर्वक सोडून देण्यात यावं आणि सोमेश्वर बाबूंना कस्टडीत घेऊन यांच्याकडून सक्तीची चौकशी केली जावी की यांच्याकडे हे दागिने कुठून आले. चला. बोल. आता तुझा खेळ संपलाय. खबरदार, कोणी आपल्या जागेवरून हलायचं नाही. गोळे मारेल मी याला. बंदूक खाली कर. बंदूक खाली कर. खाली कर. हलायचं नाही. बाजूला खाली कर. बंदूक खाली कर. गोळी मध्ये आलं गोळी मारे मी आलो. कोण आहेस तू? तू आमच्या सरदारला कैद केलंस. मी त्यांना सोडवायला आलोय. जर गोळी मध्ये आलं तर गोळी खाली आलो. कोण आहे तुझा सरदार? हे आहेत आमचे सरदार. देवाशीष घोष तुमचा सरदार आहे? माय लॉर्ड, पाहता ना तुम्ही, मी बिलकुल बरोबर सांगितलं होतं युअर ऑनर. हे वकील, हे चूक बरोबर मला नको समजावूस. सरदार लवकर चला, आपल्याला इथून निघायला हवं. हे कोणी मध्ये नाही येणार. सरदार चला. आता तुझा खेळ संपलाय. आता खरं सांग, तू कोणाचा माणूस आहेस आणि हे नाटक का करतोयस? तुम्ही याला का मारलत? शिपायानो, याच्या डेड बॉडीला कस्टडीमध्ये घ्या. पण तुम्ही याला मारलत का? हा तर खरं सांग. वेल डन जॅक्सन, तू खूप बहादुरीचं काम केलंस. याला गोळी मारलीस, नाहीतर हा देवाशिषला घेऊन पळाला असता. ऑर्डर ऑर्डर. आपापल्या जागेवर जाऊन बसा. यस युअर ऑनर, मी तर आधीच म्हटलं होतं आणि आता पूर्ण पुरावे पण मिळाले, ज्याने सिद्ध होतं की देवाशिष
डाकूंचा सरदार आहे. थँक्यू युअर ऑनर. पण युअर ऑनर, तुम्ही माझं म्हणणं तर ऐकून घ्या. मला तुम्हाला काही सांगायचंय. साक्षींना पाहता हे सिद्ध होतं की घंटी मिल लूटकांड आणि त्यात होणाऱ्या हत्यांचे आरोप सिद्ध झाल्यामुळे काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात येते. रणवीर, तुला नजर चुकवण्याची काहीच गरज नाहीये. मला तर हे माहीतच आहे आणि आईला सुद्धा 50 वेळा समजावलंय की तू तुझ्या बाबूजींसारखा नाहीयेस. पण माहित नाही, आईचं डोकं तिला काही समजूनच घ्यायचं नाहीये. एका पत्नीचं दुखावलेलं मन कधीच तिच्या बुद्धीचं म्हणणं नाही ऐकणार राजेश्वरी. आणि म्हणूनच तू हे प्रयत्न नको करूस. सगळ्यांचं भलं यातच आहे की तू आपल्या आईचं म्हणणं ऐक. आपल्या मैत्रीला विसरून जा राजेश्वरी. नाही रणवीर, मी तुला नाही विसरू शकत. राजेश्वरी, तू हट्ट नाही ऐकणार मी तुझं म्हणणं, कधीच नाही. एकूण 186 मुलं आणि मुली आपल्या या रणभेरीमध्ये सामील झालेले. आजचे हे 10-12 जण जोडून जवळपास 200चा आकडा पूर्ण होईल. काही विद्यार्थी आंदोलन करत करत सचिवालयावर तिरंगा घेऊन गेलेत आणि अचानक पोलिसांनी येऊन अंधाधुंद गोळ्या चालवल्या. गोळ्या चालवल्या? ही तर क्रूरपणाची हद्द झाली. निशस्त्र जनतेवर गोळ्या कशा काय झाडू शकतात ते? सर, एक गोष्ट सांगू, सुप्रिंटेंडेंट साहेब आपला सगळा राग दरवेळी तुमच्यावरच काढतात.